SNX मराठी, सिद्धेश्वर न्यूज एक्सप्रेस, सत्यासाठी SNX सोबत. मध्य रेल्वेने बनावट तिकिटांवर प्रवास करणाऱ्यांविरोधात कडक भूमिका घेत आणखीन एक प्रकरण उघडकीस आणले आहे. 28 नोव्हेंबर 2025 रोजी परळ कल्याण वातानुकूलित लोकलमध्ये तपासणी दरम्यान 3 प्रवासी बनावट UTS द्वारे तयार केलेली सीझन तिकिटे वापरताना सापडले. तिघांविरुद्ध भारतीय न्याय संहिता 2023 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई मुंबई विभागातील तिकीट तपासक प्रशांत कांबळे यांनी RPF पथकाशी समन्वय करून केली. त्यांच्या तपासणीत तिन्ही तिकिटांवर एकच UTS क्रमांक आढळून आला. सामान्यतः प्रत्येक UTS जनरेटेड तिकिटेचा क्रमांक हा वेगळा असतो. प्रवाशांनी मोबाईलवरील माय फाईल्स डॉक्युमेंट्स फोल्डरमधून तिकिटे दाखवली, परंतु UTS ॲपमधून ती उघडता न आल्याने संशय निर्माण झाला. तपासासाठी सर्व मोबाईल क्रमांकांची पडताळणी केल्यानंतर या क्रमांकावरून कोणतीच तिकिटे जारी झाले नसल्याची पुष्टी मिळाली. त्यानंतर नीरज तलरेजा, अथर्व बाग, आदिती मंगळूरकर या प्रवाशांना कुर्ला GRP कडे सोपवण्यात आले. पुढील तपासात ही बनावट सीझन तिकिटे AI द्वारे तयार करण्यात आल्याचे समोर आले. तिघांविरुद्ध भारतीय न्याय संहिता 2023 मधील कलम 318(2), 336(3), 336(4), 340(1), 340(2), 35 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यासाठी कमाल 7 वर्षांपर्यंत कारावासाची तरतूद आहे. प्रशांत कांबळे यांच्या सतर्कतेमुळे बनावट तिकिटांचा आणखी एक प्रकार उघडकीस आला असून तपास सुरू आहे. मध्य रेल्वेने प्रवाशांना आवाहन केले आहे की त्यांनी फक्त अधिकृत स्रोतांमधून वैध तिकिटे बुकिंग काउंटर, ATVM किंवा अधिकृत UTS मोबाईल ॲप यांच्याद्वारेच बुक करावीत. बनावट तिकिटांवर प्रवास केल्यास कठोर कारवाई होणार असल्याचेही मध्य रेल्वेने स्पष्ट केले आहे.